प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। त्या मालकांच्या चरणी शरण शरण एकनाथा, शरण एकनाथा, शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा। तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी माझा, तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी माझा माथा, तुमचे शरण शरण एकनाथा, तुमचे पायी ठेविला, हे पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। या अभंगाद्वारे पैठणचे मालक म्हणतात, साधू नेमकं कोणाला म्हणायचं? कोणालाही साधू म्हणत नसते, आणि कोणालाही साधू म्हणून त्याच्या पायावर डोकं ठेवतात तर हजारो पिढ्या मातीत घालतात, हजारो पिढ्या, हजारो पिढ्या। व्यवहारातल्या जेवढ्या गोष्टी चुकल्या त्या पुन्हा करता येत असतात, व्यवहारात जितक्या गोष्टी चुकल्या त्या पुन्हा करता येत असतात। जमीन वलांड्याखाली लांब झाली, जायाला परवडत नाही, 50 एकरे तितकी फुकली आणि गावाच्या जवळ 20 एकर घेतली, फुकली 50 एकर, फुकली म्हणजे एकली, परवडणं गेली जाण्या येण्यात। गावखराच्या कडीला 20 एकर घेतली, जमलं, चुकल्याला दुरुस्त करता आलं। बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत, घर बांधलं आवडलं नाही, घर बांधलेलं सुंदर आहे पण शेजारी नालायक आहेत, रानात बांधलं, चूक दुरुस्त करण्यात आली, पण साधू चुकीचा सापडला की कल्प कल्प वाया जात असतात, पिढ्यान पिढ्या वाया जात असतात। त्याच्यामुळं चुकीच्या साधूला मानायचं नाही। नेमकं म्हणायचं कोणाला साधू? गळ्यात मोठी माळ घातली म्हणून, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात माळी घालून काही काही माणसं खिशे कापतात, म्हणजे वारकऱ्याच्या रूपात येतात। वारकरी चोर नसतात, पण चोर वारकऱ्याच्या रूपात येत असतात। मग चोर जर वारकऱ्याच्या रूपात आला तर साधू कसा होईल? त्याच्या गळ्यात खपक्या माळा असली म्हणजे तुम्ही बी म्हणता या माऊली जवळ बसा, केसा कापला आणि सुंबळ्यात होत्या, म्हणजे गळ्यात मोठी माळ घातली म्हणजे साधू आहे? नाही। शास्त्र पुराण वेद सांगतो म्हणून साधू आहे? नाही। रामायण सांगतो म्हणून साधू आहे? नाही। भागवत सांगतो म्हणून साधू आहे? कीर्तन सांगतो म्हणून साधू नाही। वारी करतो म्हणून साधू आहे? नाही। संप्रदायाचे नियम पाळतो म्हणून साधू आहे। जो संप्रदायाचे नियम पाळतो का तो साधू आहे। साधूचे नियम आहेत दया, सर्वाभूती दया, साधू मनावे ऐशिया। देहूतले मालक म्हणतात सर्वावर दया करतो, संख्यावाचक शब्द नाही, लाख नाही, कोटी नाही, अब्ज नाही, खर्व नाही, निखर्व नाही। एकावर 19 शून्य दिल्यावर काय म्हणतात त्याला? 18 शून्य दिल्यावर एखादा सीए नाही का इथं बसलेला चार्टर्ड अकाउंटंट,
त्याला शंकू म्हणतात. 7वी पाचवी. एकयो अष्टाधिपूज्य भयो नाम सांख्या में याति जायते नाम शंखादि उच्यते न प्रदीर्घे नाम एकम अष्टादशम पूज्ययम नैवं गांजा कसम लिखितम. हे काय नालायकाचं वाक्य, अधिकाऱ्यांचं वाक्य. ही संख्या खोटी आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व हा शब्द जातवाचक नाही, सर्व हा शब्द पंथवाचक नाही, सर्व हा शब्द प्रांतवाचक नाही, सर्व हा शब्द देशवाचक नाही. जीवसृष्टीतला जो दिसेल त्याच्यावर दया करणं हे साधूचा धर्म आहे. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. ज्याचा अंतःकरण निर्मळ आहे सर्वांगाने, या विश्वातल्या प्रत्येक जीवावर दया करतो. मुंगीपासून तर झाडापर्यंत. मंदिराच्या दारातलं झाड आहे, झाड सरळ होतं आणि गावात त्या नालायकाची चलती होती, त्या भडव्याची चलती होती, त्या हरामखोराची. गावात झाड सरळ होतं मंदिराच्या दारातलं. नालायकानं ते झाड तोडलं आणि घराला कवाडं केले आणि गळ्यात टपोऱ्या 7-8 माळी घातलेल्या. इतका यम हानीन त्या नालायकाला, त्याची इंचभर जागा सुद्धा लाल व्हायची सोडायचा नाही. भडव्या माळी घातल्यास तो इतक्या मोठ्या, आणि मंदिराच्या दारातलं झाड तोडस. त्या मंदिरात आलेला वयोवृद्ध, तपोवृद्ध, आबाल, ज्येष्ठ, माय, मावल्या त्या मंदिरातलं दर्शन घेतल्यावर त्या झाडाच्या सावलीला विश्रांतीला बसतील. तो का तोडस? तो त्याच्यावर दया करायला पाहिजे होती. झाड सुद्धा काही अंशतः साधूच्या यादीत आहे. जीवसृष्टीवर प्रत्येक दया करतो, कोणी असो. साधू म्हणावे ऐशिया पहिलं लक्षण. साधूचं दुसरं लक्षण आहे, त्याला विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. जग ब्रह्मरूप जाण. आपला संसार ब्रह्मरूप आहे. तो सुंबळ्यास नालाय का? तो तुझ्या पुरतं पाहतो. माझे नातेवाईक ब्रह्मरूप आहेत, तू मूर्ख आहेस. जग ब्रह्मरूप जाण. हे जग ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. हेची साधूचे लक्षण. जातीवाद पण वारकरी संप्रदायात सांगितलं नाही. जातीवाद पण हो. वारकरी संप्रदायात ज्याच्या अंतःकरणात जातीचं पाप येतंय त्याची आई व्याभिचारी सांगितली. वाचून सांगतोय, वाचून, ऐकून नाही सांगत भांगऱ्या बोंगऱ्यांचं. संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता.
चर्मकाराच्या कुळातला आहे, बुट शिवणाराच्या कुळातला आहे, पण वारकरी आहे. त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. याता याती धर्म नाहे विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्र पुराण निर्णय देतो की संप्रदाय जातीचा संबंध नाही, चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, इचकिणाऱ्याला किंमत नाही. आहा, तो लायक संपन्न नाही संप्रदायातला. बघ, काही गोष्टी पचवायची ताकद लागते. राजे हो, पैसे कमिण्यासाठी अक्कल लागती, पैसे कमिण्यासाठी अक्कल लागती. पण जितकी अक्कल पैसे कमिण्यासाठी लागती त्याच्या 100 पटीनं अक्कल पैसे सांभाळण्यासाठी लागती. पैसे कमिण्यापेक्षा 100 पटीनं अक्कल पैसे सांभाळण्यासाठी लागती. पियताड्या माणूस सुद्धा 500 रुपयाची बराच खांदू शकतो आणि घरी जाताना 475 रुपयाची प्याला. काय तिकीट आले त्याला, घाम निघला त्याच्या साऱ्या अंगातून, 500 रुपये कमीता येतात त्याला, पण सांभाळता येत नाहीत. पैसे कमवायला जितकी अक्कल लागती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अक्कल सांभाळायला लागती. दुसरा मुद्दा आहे का, पैसे कमवायला किती अक्कल लागती अर्थशास्त्रातल्या तज्ञ लोकांना विचारा. पैसे सांभाळायला किती अक्कल लागती नीतिपर्वातल्या न्यायशास्त्रातल्या मांगल्य हितेशीला विचारा. आणि याच्या पलीकडची ज्याचा आकडाच नाही, अक्कल त्याला लागती ज्याला दुसऱ्याचं सहन होतंय त्याला. दुसऱ्याची संपत्ती ज्याला सहन होती का त्याला पैसे कमीनं आणि सांभाळणं याच्या 1000 पटीनं अक्कल लागती. आणि बऱ्याच लोकांची अक्कल तिथंच नदीत गेली. दुसऱ्याचं बरं चालल्यावर पोटात डब्बा उठतो, तू या अंगावर भिताड पडन सोंबळ्या कशालीच की तू विठाला विठाला विठाला. हे दयाच्या सिद्धांतात येत नाही. अमख्या जातीचा आहे तो, तमख्या जातीचा आहे तो, अमख्या वर्णाचा आहे, याचा स्वर कच्चा आहे, याचा पक्वादावरला ताबा कच्चा आहे, त्यांना पेटीचे स्वर धरता येत नाही. तू काय भीमसेन जोशीचा चुलतायस? ती लायकी लोकांची हिचकायची नाही. याला विश्व ब्रह्मरूप मानण्याची पात्रता नाही, लायकी नाही तुझी, तू हिचकाय लागला. जग ब्रह्मरूप जाण, ब्रह्मरूप वाटलं पाहिजे विश्व, हेची साधूचे लक्षण. तिसरं लक्षण, सर्वाभूती समदृष्टी. साधूची दृष्टी ही सारखी असली पाहिजे, सारखी सारखी. याच्यावर एक मुद्दा मांडेल तुम्हाला पुढे. मला काय अडचणीत हात घालायचा नाद नाही, इचू निघत असते. तुम्ही म्हणले कंबर बांधल्यापासून तर जय विठ्ठल होईपर्यंत संस्कृत मध्ये बोल, तरी तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादावर तितका पण बाळ्या बोलल, ते पण बाळ्या बोलन. मला माझ्या विटेवरच्या मालकानं ते मेमरी कार्ड टाकलंय प्रवीण बुवा. पण 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 माझा शेतात काबाड कष्ट करणारा हा वारकरी संप्रदाय इथं बसलेले लोक आहेत. 4-2% लोकांना कळन, बाकीच्यांना कळणार नाही. बाळ्या जरा हिशाबात बोल. विठाला विठाला सर्वाभूती समदृष्टी, त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे. महाराज पक्वात किती चांगला वाजित आहे, इथून किती जणांना वाजिलाय, किती जणांना मोठाले पाकिट देतेत, गाता किती येते, किती जण गालेत त्याला पाकिट किती मोठाले द्यालेत, कीर्तन किती जण करायलेत, लोकायला किती आवडायले, लोक किती मोठाले पाकिट द्याले. याच्यावर गायक, याच्यावर पक्वद्या आणि याच्यावर कीर्तनकार सिद्ध केल्या जात नसतो. नाही 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 नाही. ढोलकी वाजिणारे विदेशात गाजले. एका ढोलकी वाजिणाऱ्याला 13 कोटीचं घर आहे मुंबईला. 13 कोटीचं मुंबईला घर आहे ढोलकी वाजिणाऱ्याला, 13 कोटीचं. संप्रदायात कसा येईल? कसा येईल संप्रदायात? तो नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. फिल्मी सृष्टीत गाणं म्हणणाऱ्या एका व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार 3 भेटले. 3 147 कोटीची प्रॉपर्टी आहे त्याची.
147 कोटीची आपल्या मराठवाड्यात 147 कोटीची प्रॉपर्टी असलेला गायक दाखवा परमार्थातला. त्याच्या श्रीमंतीची बरोबरी तुम्ही करू शकत नाहीत, पण तुमच्या संप्रदायाची बरोबरी त्याचे पैसे करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. सोन्याचे कप मिळाले काही काही लोकायला. पिक्चर मध्ये ज्यांचे डायलॉग गाजले का, सिनेमामध्ये ज्यांचे जोक विनोद गाजले का, त्यांना सोन्याचे कप भेटले. सोन्याचे विदेशातनं मिडल काहीतरी आहे ना इंग्रजी शब्दात असे, हो ते हे अवॉर्ड वगैरे मिळाले. शिक्षण कमी आहे पण फिरून फिरून काही काही शब्द पाठ झाले मानपण. पण तो या कीर्तनकाराची बरोबरी करू शकत नाही. पण कोणत्या पक्वाद्याची, कोणत्या गायकाची आणि कोणत्या कीर्तनकाराची? संप्रदायातला गायक, संप्रदायातला मृदंगाचार्य आणि संप्रदायातला कीर्तनकार याची दृष्टी कशी असली पाहिजे माहितीये? जिच्या ते तर पुढे आहे का, जिच्या सोबत लग्न केलंय तिच्याकडे पाहत असताना पत्नी स्वरूप आणि विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला तू कोण्याही जातीची आस पण तिला माय किंवा बहीण म्हणायचं, ही दृष्टी असली पाहिजे. परावी अनारी माऊली समान मानिली आधान काय वेचे मानिली आधान काय वेचे. परावी अनारी माऊली समान परावी अनारी माऊली समान दिसेल ती बाई स्वतःची बायको सोडून जर दिली, ज्याच्या सोबत पाणी ग्रहण केलंय, पटेषु सुपटे अंतरपटे भययाम या नियम मंगलम सुचारु भयस्थितेषु मंगलाम यत्तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेवं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत्क्रियेषु स्वभार्याणाम् अबलेषु क्रियाणां जायतेर्वृष्णियो. कर्मकांड सांगते, जिच्यामधला अंतरपट सुटला ती तुझी बायको आहे, पण जिनं तुला जन्म दिलाय ती तुझी माय आहेच. पण तिच्या व्यतिरिक्त या भारतीय संस्कृतीतली कोण्याही जातीची बाई दिसू दे, तिला माय म्हणायला तुझ्या बँकेतलं अकाउंट जळत का सुंबळ्या? हा, तू ऊस नदीला जातो का? मानिलिया धन काय वेचे. देहूतल्या मालकांचं वाक्य, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं. संप्रदायातलं हे वाक्य आमच्या 3 लोकांना जर अंतकरणात ठेवलं आणि अंमलात आणलं तर नुसते तुम्ही डोक्यावर घेणार नाहीत, विटेवरचा मालक डोक्यावर घेऊन नाचल. इतकी या वाक्यात ताकद आहे, पण कोण मानते? चालू कीर्तनात तंबाखू चोळी तू सोंबळ्या, यम बसायची जागा निब्बर दांड्यानं हाणीन तुला महिनाभर उभं राहून भाकरी खावं लागते. सोंबळ्या पाकिट घेतो खपक्या आणि चालू कीर्तनात तंबाखू खातू, किती निबर बुटानं हाणावं तुला कळणार नाही. आम्हाला गायकानी
मृदंगाचार्यानी आणि कीर्तनकारांनी तंबाखू खाऊ नये. आणि व्यसन करणाऱ्याला तुम्ही बोलून जर पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुलप लागतील. मला आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव हाऊत भरून पैसे दिलेत पंढरपुरातल्या मालकांनी मला. हाऊत भरून कीर्तनात सांगतो. यूट्यूब चालू आहे. आज तर एकच आहे, ही कॅमेरे असते. हाऊत भरून पैसे दिलेत. हाऊत भरून भंगाऱ्याच्या अंडरविली धुवासाठी कीर्तन करणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नाही बोललं नाही बोललं. विडाला 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 चला मला सांगायचंय. कधी कधी बाजूला सरकतो. गावाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून कधी कधी सरकतो बाजूला. नाही काय गरज नव्हती इकडे याची. जितकी आई पाहत असताना तुझी दृष्टी गोड आहे तितकी जगातली प्रत्येक स्त्री पाहताना तुझी दृष्टी सम असली पाहिजे. सर्वाभूती समदृष्टी. एक मुद्दा सांगतो. बाळू महाराजाची गाडी केजून निघली. तुमच्यात पैशाची माणसानं खरं बोला. स्पष्ट बोललं पाहिजे. स्पष्ट. तसे मला शेतीतले बी भरपूर येतं पण शेतीवरती नाही जवकत. 7470 रुपये विकणार सोयाबीन 49 विकायला कशी जवकन. 14,000 क्विंटल कापूस इकन म्हणून ठोला 9 वर जाईन म्हणून ठोला 7.25 वरच आला. कशी भेटन. कसे जगायलेत माझे काळ्या मातीमध्ये. या हृदयातलं रक्त घामाच्या रूपात मातीत टाकतेत आणि त्या मातीतून जगाला जगण्यासाठी मोती तयार करतेत. त्या शेतकऱ्या राजाचं काय दुःख आहे. त्याच्या अंतकरणाला कान लावून ढवळ्या कपड्यावाल्यानं बघावा. त्याला कळण शेतकऱ्यांना काय दुःख आहे. आणि त्याला जर शेतकऱ्याचं दुःख नाही कळालं तर त्याचे लेकरं त्याची झोपीत अंगुठी घेते. इतकं लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. तुमच्याच पैशाची गाडी केजून हायवेला चालली. ड्रायव्हरनं सांगितलं महाराज येणेकरी महाराज आहेत. होता ना ते येणेकरी. हे काय मिशावाल म्हातार कसं गुटगुटीत दिसते पाहण. पण तंबाखू खात नसताना नाही का. हा 19 वर्षाचं गुटखा खाते. असे गाल बसले. इकून 8 वाक्षी ज्वारी बसते इकून नीट वक्षा तुरी बसते. हो आणि पुन्हा ते म्हणतो आपल्याला पोरगी बघा तुला कशाल. आणि तू काय लायकी ती पोरगी सांभाळायची. तिनं रोकायचे उस खुरपावून तुला जीव घालावे त्याच्यापेक्षा ती संन्याशी राहिलेली बरी. विठाला विठाला ड्रायव्हरनं सांगितलं हे मिशावाले पटक्यावाले इनेकरी उभे आहेत. त्यानं हात केला. सर्वाभूती समदृष्टी. बाळू महाराज म्हणला रे जाऊ दे काय त्या इनेकऱ्याकडे बघ तू. चल निघाली गाडी. पण पुढच्या फाट्यावर 2-4 माणसं उभे होते आणि त्यानं हात केला. गाडी 140च्या स्पीडनं होती. आणि ड्रायव्हर म्हणला ते आपल्याला ते फाट्यावर ते लोक होते. म्हणलं कोणते. ते पाया पड्यावर 500 देतात ना ते. अरे म्हणलं गाडी उभी कर. 140च्या स्पीडनं गाडी 70 रुपयाची तर टायरच घासले आणि गाडी उभी राहिली. बाळ्यासारखा भडवा जगात महाराज कोणी नसेल. माझ्यासारखा हरामखोर महाराज कोणी नसेल. निष्ठावंत वारकऱ्याला इनेकऱ्याला गाडीत घेत नाही आणि 500 रुपये देणाऱ्यासाठी गाडीचे टायर उघडूस तर गाडी उभी करतो. याला विषम दृष्टी म्हणायचं. विषम. सम नाही. तो महाराज म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. इथं समदृष्टी असली पाहिजे. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. स्वतःच्या लेकराला ज्या दृष्टीनं पाहायचं त्याच दृष्टीनं आपल्या नौकराच्या लेकराकडे सुद्धा बघायचं. त्याला म्हणतात समदृष्टी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले
म्हणे जो आपुले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवा तेथेची जाणावा देवा तेथेची जाणावा तोची साधू सांगतोय तुम्हाला पुढचं थोडंसं एक वाक्य सांगतोय. ज्यांचा अभंग घेतला त्यांची दृष्टी किती गोड होती. पक्ष होत पक्ष. मी येणार आहे पहिल्या कड्यावर, पण मला माहिती आहे मी पुढच्या कडव्यात जाऊ शकत नाही, म्हणून हा पुरावा देऊन टाकतो तुम्हाला लागलीच. कारण बैल 2 जमीन 300 एकर इतकी पाळी होत नसती. 8.5 ते 10.5 किती सांगणार आहे की नाही, मर्यादा आहे त्यात. पक्ष होतं नाथांकडं. पक्ष म्हणजे पित्र. आईसाहेब गच्चीवर गेल्या, दक्षिण दिशेला प्रणाम केला गिरिजा काकींनी. सासूबाईला प्रणाम केला. आत्याबाई आज दुपारी जेवणाकरता या आमच्याकडे. गच्चीवर जाऊन दक्षिण दिशेकडे तोंड केलं आणि प्रणाम केला, या आमच्याकडे या जेवायला. स्वयंपाक घराची खिडकी त्याच दिशेला होती. स्वयंपाक घरातून बाहेर पडणारं पाणी, मोरीतून बाहेर पडणारं पाणी. समोर नाली होती वाड्याच्या पुढं. ती नाली उपसायला राम आणि सरजू नावाचे 2 कामाटे होते, कामगार होते. शूद्राची माणसं होती, 2 जण शूद्राची माणसं होती. त्याच्यातल्या राम नावाच्या व्यक्तीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरात स्वयंपाक घरात शिजत असलेल्या भाताचा सुगंध घेतला. मधात जाऊन नाही, तो खिडकीतून आलता. भाताचा सुगंध येतो, स्वयंपाकाचा सुगंध येतो. आणि राम सरजूला म्हणतो, सरजू ए सरजू, काय मालकाच्या घरात भात शिजतोय र, काय भात शिजतोय. अरे ज्याचा सुगंध घेतल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर आला, तो भात खाल्ल्यावर किती चविष्ट लागत असेल. शूद्राचा माणूस आहे, नाली उपसणार आहे त्या काळात. आता असं म्हणायचं असं म्हणणं, तो काळ सांगतोय 400 वर्षापूर्वीचा. ठीक आहे. राम सरजूला बोलत असताना, वाड्याचा जिना उतरत असताना एका पवित्र स्त्रीने ऐकिलं. ती स्त्री किती पवित्र होती सांगू. 36 वर्ष तिचे लुगडे धुवाला पंढरपुरातला मालक तिच्या घरी राहिला. 36 वर्ष त्या बाईचे लुगडे धुवाला. हा काय पवित्र असेल ती बाई. मालक बाहेरून घरी आले. दृष्टी सांगतोय सम. चेहरा पडलेला पाहिला. गिरिजा जी नावान बोलत होते त्या काळात माणसं. वजनदार होते नो माणसं. माणसांकडं आपल्याकडं पुरुष प्रधान संस्कृती होती ना. हो, आजही स्त्रियांना काही अनादर आहे असं नाही म्हणत. स्त्रियांना वाईट म्हणायचं नाही. उलट वारकरी संप्रदायाने इतकं उचललं, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय, ते या देशाची स्त्री आहे. पण पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे बायकोनं नवऱ्याला आवजावं बोलावा ही पद्धत आहे. हो, पण आजही काही काही ठिकाणी स्त्री प्रधान संस्कृती आहे. विवेक, ए विवेक, आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर ये बरं. तर मी म्हणलं, बाई विवेक कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. ठीक आहे. तर विवेक उंदर आणल्यावानी एक दुधाची थैली आणली, हातात उंदीर आणल्यावानी, जमीन 90 एकर. मी पहिलं म्हणलं, बाई मी याच्यातलं दूध पिण्यापेक्षा रोगर पिईन, पण याच्यातलं दूध नाही पित मी नाही पित. बाई हे विवेक कोण आहेत? आता मी पाहिल्यावर ओळखलं, हिचं वय कमी आहे आणि विवेकच्या मिशा दाब नावाने होत्या.
मला वाटलं विवेक म्हणजे हिचं कार्टच असेल, पण ती म्हणली माझे मिस्टर आहेत, हेच आहेत. येतो म्हणलं बाई मी. नाही काळा पण घ्या ना. नको दूध म्हणलं मी बोक्या नाही दूध प्यायला. नाही मी वाटीत देते म्हणलं मी बुटात पेतो. वाटीत काही संबंध नाही, पण तू या घरचं नको. का नकोय? तू नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशील ना बाई तू. आणि जरी नाही मारलंस तर तुया आजचा चहा प्याल्या मी गाडी पुलाखाली जाईन. एकदा गेलती वाचलो, आता नको तुझ्याकडे. काय आवाज होता गिरिजा जी. मुखचंद्रमा कोमेजून गेलाय. मालक राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. समदृष्टी सांगतोय. आवाज दादा करा मोठा, करा करा करा. बैल किती रूपवान असले न चांगले शिंगा असले तरी अवताल धरीतच असतेत. आणि साऊंड सिस्टीम आवाज वाढवायलाच असते, है का नाही? राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. ठीक आहे. श्रीखंड्या जी. श्रीखंड्या म्हणजे पंढरपुरातला मालक. जी मालक जी. राम सरजूला मध्ये घेऊन या. ठीक आहे. ए राम सरजू. कोण आवाज द्यायला माहितीये? पंढरपुरातला मालक. ए राम सरजू यामध्ये. सरजा म्हणला राम्या कशाला वास घेतलास रे? कशाला भाताचा वास घेतलास रे? मधात नेऊन हाणतीत. आता आतमध्ये नेऊन हाणतीत, आतमध्ये नेऊन हाणतीत. ते म्हणला आता पळून जाता येत नाही. गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर घंगाळ होता आणि त्याच्या सोन्याचा तांब्या. पाय धुवा. महाराजाचं घर आहे रे. पाय धुवून हाणण्याचा वाण दिसायला रे बाप्पा. पाय धुवून हाणतेत, पाय धुवून हाणतेत रे. आतमध्ये गेल्यावर बसायला पाठ टाकला. पाठ पाठ पाठ. बाप्पा पाटावर बसून कापायचं दिसायला रे. राम्या सगळं इचकून टाकलं असतं. नको म्हणलं होतं रे. आपण गरीब माणसं येत. हे उरलं सुरलं खाची आपली पात्रात आणि हे भात कुठं आपल्याला असतो का? समदृष्टी सांगायला. श्रीखंड्याने रिकामे 2 ताट टेकले पुढं. खाऊ घालून मारतेत का काय रे? मोबाईल ठेवून द्या दादा. विढाला 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 विढाला. खाऊ घालून मारतेत का काय रे? गिरिजा काकीनं पातेला आणलं भाताचं. गरम गरम भात टाकला. उंदराच्या कानाजवानी चमच्यावानी नाही. तुम्ही अजून बी बघा. खेड्यात राहणारी बाई जर श्रीमंत झाली तर खेड्यातले पाहुणे जेवायला आल्यावर ती बंधी चपाती 4 करून वाढती कोपरे करून. आणि शहरातलीच शहरात मोठी झाली की शेतात काम करणाऱ्याला हातात चतकोर चपाती टाकतीन. वाढू का म्हणती. रोगर वाढती का? का इस्तू वाढी ती? आणि कशाला हातात धरली चपाती? तो हे कळतंय. कळायला पाहिजे, कळायला पाहिजे. काम करणारे जेवायलेत. भात असा मोठा ठेवला पात्रात. मोठा भात ठेवला. गिरिजा वरण घेऊन या. पिवळं धमक सोन्याच्या स्वरूपाचं वरण वाटी वाटी टाकलं. 2-2 वगराळे. श्रीखंड्या तूप आण रे. भगवान सांगतात तुपाची मोठी घागर भरलेली आहे. पण आईसाहेब म्हणल्या ताजं लोण कढ्याचं तूप वाढायचे. लोणी कडू लागलं. गिरिजा काकीनं स्वतः सांडशीत धरून पातेलं आणलं आणि 2-2 वाट्यात तूप रिचिलं. एकाच्या पुढं नाथ बाबा बसले आणि एकाच्या पुढं गिरिजा काकी बसल्या. आता राम सरजूच्या लक्षात आलं मारित नाहीत. मारित नाहीत आपल्याला. गिरिजा काकीनं आवाज दिला. राम सरजू करा जेवण. आईसाहेब
आम्ही वाड्यात येताना काही बऱ्याच लोकांनी बघितलंय आणि आम्ही वाड्यात जेवलो असं जर तुम्ही आमंत्रण दिलं त्या पितरांना कळालं तर ते तुमच्या इथं जेवायला येणार नाहीत. गिरिजा काकीनं सांगितलं, राम सरजू तुम्ही दोघं जेवल्याच्या नंतर स्वर्गातल्या गावात जेवढी जेवढी लोक मेलीत तितके पितर जेवल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल. तुम्ही जेवा, काय काळजी करू नका, जेवा तुम्ही जेवा. सज्जनांनो, शांती ब्रह्मनाथ बाबांच्या पुढे आणि गिरिजा काकींच्या पुढे जेवायची हिंमत होत नव्हती. आई साहेब, आम्ही बांधून नेतो, केळीच्या पानात आमच्या अंगावरच्या उपरण्यावर पान टेकून पानात बांधून घरी नेतो, घरी जेवतो. दृष्टी किती गोड आहे बघा. गिरिजा काकीने धोनीच्या गालावून हात फिरीला, राम सरजू आम्हाला एकुलता एक हरिपंडित नावाचा मुलगा आहे, तुम्हाला हरिपंडिताची शपथ जेवा. मुलाची शपथ घातली त्या अर्थी दोन कोण वाटले असावा, मुलाच्या बरोबरीचे वाटले असावा. जेवायला सुरुवात केली, भात वरण आणि तूप एकत्रित कालिलं. पण राम्याचं अंतकरण तुटत होता आणि सर्जाला सांगितलं, सर्जा 3 दिवसापासून वडील आंबील पेतेत रे, भाकरीचा पत्ता नाही. वाटीभर पीठ गाडग्यात शिजून मिठाचा खडा टाकून त्याची आंबील माझे वडील 3 दिवस झालं प्यायलेत रे, भाकरीचा पत्ता नाही. लेकरायला भाकरी नाही, आईला भाकरी नाही, आणि मी गावरान तूप आणि भात खावा, या भाताच्या कणा कणात संसार दिसायला. गिरिजा काकीने विचारलं, राम काय? काकी, चित्रात जो पदार्थ पाहिला नाही तो पात्रात हे खाण्यासाठी, पण संसारातले लोक उपाशी आहेत. समदृष्टी. राम सरजू, राम सरजू, आम्ही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगते, तुम्ही पोटभर जेवा, तुमच्या घरच्या लोकांना बांधून देते. महाराज, खान उपसिणाऱ्याला पितर समजावा, आपली नाली साफ करणाऱ्याला स्वतःच्या मुलाचा दर्जा समजावा, ही दृष्टी नाथांची. धुणं धुवायला गेलेल्या बाईचं पोरग चुकावा, त्याला कडेवर घेऊन घरी आणावा आणि गिरिजा काकीला सांगावा, गिरिजा याला स्नान घाल आणि हरिपंडिताचे कपडे याला घाल. काय दृष्टी असेल हो, काय दृष्टी असेल, काय दृष्टी असेल. सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ये सृष्टी, जग ब्रह्म रूप जान, हेचे साधूचे लक्षण, एका जनार्दनी संत, नित्य साधी आत्महित. जगावर प्रेम करत असताना, विश्वावर दया करत असताना, विश्वाला ब्रह्मरूप मानत असताना, दृष्टी सर्वांकडे सम ठेवत असताना, आत्महित सुद्धा सांभाळणं संताचं इति कर्तव्य. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ